पोलीस भरती आली 2-3 टाइम ग्राउंड करतो आणि आउट ऑफच मारतो। हे जर तुम्ही पण विचार करत असाल तर 100% फसणार आहात मित्रांनो। चला आज आपण त्यावरच बोलणार आहोत। नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस। मित्रांनो, आता भरती आलेली आहे, फॉर्म चालू झालेले आहे, जे झोपलेले होते ते जागे झाले आहेत। मी अगोदरही तुम्हाला सांगत होतो मित्रांनो, भरती एका दिवशी येईल, पण आपलं ग्राउंड आणि अभ्यास एका दिवसात कधीच होत नाही। त्याच्यासाठी आपल्याला वेळच द्यावा लागतो। ज्या मुलांनी ऐकलं 100% त्यांचा रिझल्ट येणार आहे, आणि ज्यांनी नाही ऐकलं, जे आता जागे झाले, त्यांच्यासाठी पण आपण आता बोलणार आहोत। चला वेळ न घालवता सुरू करूया। महत्त्वाचा मुद्दा, आता फॉर्म भरायचे चालू आहेत, त्यावरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, तुम्ही ते बघू शकता फॉर्म कुठे भरायचा। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्राउंड। मित्रांनो, जो पण आपल्याला वेळ भेटतोय, वेळ किती भेटणार आहे, फॉर्म भरण्यासाठी आपला 1 महिना जातोय, परत 15 दिवस जर वाढ भेटली, इथून मागे भेटत आलेले आहे ते पकडूया आपण अंदाजे, आणि 15 आणि 3 दिवस पुढे चलनसाठी 18 दिवस, म्हणजे डिसेंबर पूर्ण त्यामध्ये जाणार आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर झाले तर जानेवारीत किंवा फेब्रुवारीत आपले ग्राउंड होऊ शकतात, असं आपण पकडून चालू। मग आपल्याकडे जो वेळ भेटतोय त्यात मग ग्राउंड कसं केलं पाहिजे मित्रांनो, तुम्ही 2 टाइम 3 टाइम ग्राउंड करून आउट ऑफ ग्राउंड होत नसतं, कारण की आपण पण शरीर माणूस आहोत, आपण काय रोबोट किंवा मशीन नाही आहोत म्हणून त्याला पळवलं तेवढं पळणार असं नाही मित्रांनो। आपल्या बॉडीला रिकव्हरीची पण गरज असते। तुम्ही 1 टाइम करत असाल ग्राउंड किंवा 2 टाइम करत असाल तर मित्रांनो ते तुमच्यावरती डिपेंड करतंय। तुम्हाला जर वीकनेस आल्यासारखं वाटतंय, 2 टाइम ग्राउंड करताय, तुम्ही सकाळी जाताय, त्यासोबत आपला अभ्यास पण झाला पाहिजे। असं नाही की नुसतं ग्राउंड करतो, ग्राउंड झाल्यानंतर पेपरची तयारी करतो, असं नाही मित्रांनो। आपल्याला दोन्ही गोष्टी सोबत करायच्यात, त्यामुळं आपल्याला सिलेक्शन होणार आहे। नाहीतर एक तुम्ही इकडे ग्राउंड 45चं घेतलं आणि लेखीचा अभ्यासच नाही केला तर आपलं सिलेक्शन होणार नाहीये। त्याच्यासाठी सांगतोय मित्रांनो, ग्राउंड करताना तुम्ही भले 1 टाइम करा, पण ते प्रॉपर करा। मग कोण म्हणन सकाळी करावी की संध्याकाळी करावं, असं कुठलंच नाही मित्रांनो। तुमच्या सोयीनुसार तुमचं नियोजन कसं आहे अभ्यासाचं यावरती ते डिपेंड करतं। तुम्ही सकाळी केलं तरी बेस्ट आहे आणि संध्याकाळी 5-6 वाजता केलं तरी बेस्ट आहे। आम्ही तर संध्याकाळीच ग्राउंड करत होतो, मी स्वतः भरतीची जेव्हा तयारी करायचो तेव्हा। मित्रांनो, ज्या मुलांचं गोळा जात नाही त्यांनी मित्रांनो मग 20-20 आणि 25-25 गोळे फेकू नका। त्याच्यासाठी प्रॉपर 5 ते 7च गोळे फेका, पण प्रॉपर आपण जी स्टेप घेतोय ती व्यवस्थित आहे का, त्यात काय सुधारणा करायला पाहिजे, आपण कुठं चुकतोय, आपल्या सोबतचे जे मित्र असतील ज्याचा गोळा चांगला जातोय त्याला ते विचारा, प्रॉपर पण बेस्ट द्या। मला हे सांगायचंय, सगळेच अभ्यास करा म्हणतात, पण बेस्ट अभ्यास करा तरच आपलं सिलेक्शन होणार आहे। कारण अभ्यास करणारे सर्व आहेत, पण सगळे सिलेक्ट होतात का, नाही। जे बेस्ट देतात, जे व्यवस्थित इतरांपेक्षा वेगळं करतात तेच सिलेक्ट होतात मित्रांनो। त्यामुळं गोळा फेकताना ते करायचं, आणि 100 मीटरची तयारी करताय तुम्ही गावाकडे, मग डांबरीवरती पळताय, कुणी जिथं पण ग्राउंड भेटेल तुम्हाला जे भरतीला असणार आहे आपल्याला त्यासारखं आपण करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। नाही तर मग रोडवरती पळतोय मित्रांनो, एकदा तरी आठवड्यातून किंवा 15 दिवसातून आपल्याला सध्या टायमिंग काढायचा आहे, तर तो ग्राउंडवर असला पाहिजे। तुमच्याकडे सर्कल नसेल, जिथे कुठे उपलब्ध असेल तुम्हाला भेटल तिथे जा आणि तिथं टायमिंग काढा। भले तुम्ही दुपारी 11 वाजता एकदा काढून बघा, सकाळी एकदा काढून बघा, तिसरं बारा, म्हणजे 5-6च्या टायमिंगला असे 2-3 वेळेस, पण ठीक आहे ह्या वेळेस तुम्ही सकाळी काढलाय, नेक्स्ट टाइमला जेव्हा टायमिंग काढायचं तेव्हा दुपारी काढून बघा, नंतरून तिसरं बारा, म्हणजे त्याच्यात काय फरक येतोय याचा पण अभ्यास करा आणि प्रॉपर रनिंग करा। म्हणजे पळायचंय म्हणून पळू नका, आता तयारी अशी करायची, आता जवळ आलेलं आहे आपलं सगळं, 2-3 महिन्यानंतरून आपला डायरेक्ट चेंज होणार आहे मित्रांनो। आणि जर चेंज व्हायचं असेल तर आपल्याला तेवढं बेस्ट द्यावा लागणार आहे, कारण की गव्हर्नमेंट आणि आपण जे वर्दीचं स्वप्न बघितलेलं आहे ते पूर्ण करायचंय। ते असंच सहजासहजी पूर्ण होणार आहे एवढी सोपी गोष्ट नाहीये, त्याच्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावीच लागणार आहे मित्रांनो। महत्वाची गोष्ट रनिंग झाली, रनिंग तुम्ही मग जर एनर्जी असेल तर तुम्ही 2 टाइम पण पळू शकता, किंवा 1 टाइम जरी पळाले तर प्रॉपर पळा। 15 दिवसातून एकदा टायमिंग काढलाच पाहिजे। 1600 साठी तुमची कशी स्ट्रॅटर्जी आहे, तुम्ही कोणी 5 किलोमीटर पळतं, कोणी 4 किलोमीटर पळतं, कोणी 3 किलोमीटर पळतं, मी तर म्हणेल तुम्ही 1600च्या ऐवजी 2 किलोमीटर, जास्तीत जास्त 2400 ते 2500 मीटर एवढंच पळा, पण हे स्पीड मध्ये पळा, कारण की स्लो पळायचा दिवस गेलेले आहेत। आता भरती जवळ आलेली आहे, त्यामुळे आपल्याला जेवढं व्यवस्थित आणि जेवढं आपल्याला स्टॅमिना बिल्डअप करता येईल, जेवढं फास्ट पळता येईल तेवढा प्रयत्न करायचा आणि आपला टायमिंग कव्हर करायचा आहे। ह्या गोष्टीवरती फोकस करा
गडबडून जाऊ नका. आणि 3-3 आणि 4-4 आणि 5-5 टाइम असं कुठलं ग्राउंड नसतंय. एक वेळेस द्या किंवा 2 वेळेस द्या जास्तीत जास्त, पण बेस्ट द्या. आणि प्रॉपर तयारी करा. ग्राउंड गोळा फेकताना प्रॉपर ग्राउंड आखलेलं पाहिजे, फाऊल नाही झाला पाहिजे, ह्या गोष्टीची काळजी घ्या. त्यानंतर 100 मीटर साठी स्पाइक यूज करू शकता तुम्ही. ज्या जिल्ह्याला, आता मुंबईला स्पाइक यूज करू नाही देत, बाकीच्या ठिकाणी देतात, तर तुम्ही स्पाइकची सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. स्पाइक घालून आपला टायमिंग कसा येतोय, कारण की डायरेक्ट आपण त्या टायमिंगला जर स्पाइक घातले तर आपला टायमिंग व्यवस्थित नाही येणार. त्याच्यासाठी सराव करा आणि व्यवस्थित द्या आणि गडबडू नका. 100% पॉझिटिव्ह राहा. भरती होणार आहेत असं मनाशी सांगा आणि व्यवस्थित द्या. आणि आणखीन काही तुमच्या अडचणी असतील तर कमेंट करून नक्की विचारा. 100% तुमचा भाऊ तुमच्यासाठी उत्तर देण्यासाठी आहे. 100% तुम्हाला उत्तर देणार, त्यात शंका नाही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना पण शेअर करा. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.